आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी पुन्हा रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली आहे। प्रकाश आंबेडकरांना आठवलेंनी एक मोठी ऑफर दिली आहे। आंबेडकरांनी त्यांची वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून आरपीआय मध्ये एकत्र यावं असं आवाहन केलंय। तसंच आंबेडकरांसाठी आरपीआयचं नेतृत्व सोडण्याची देखील तयारी आठवलेंनी दाखवली आहे। तसंच विधानसभेच्या जागा वाटपावरूनही त्यांनी महायुतीला मोठा इशारा दिलाय। आंबेडकरांची जी भूमिका आहे त्यांनी एक तर रिपब्लिकन म्हणून त्यांनी काम करणं आवश्यक होतं। बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काम करणं अत्यंत आवश्यक होतं। माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून बाबासाहेबांचं मिशन पुढे चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अध्यक्ष होणार असाल तर मी माझं अध्यक्षपद सोडायला तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बळकट होऊ शकतो। तर ती जी भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते तर ते एक त्यांना आमची नम्र विनंती आहे की आपण त्याचा विचार करावा। विधानसभेला एक 20-21 जागांची यादी चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे सोपवलेली आहे आणि त्यांच्याची चर्चा आमच्या शिष्टमंडळाची झालेली आहे। त्यामध्ये एक 8-10 जागा मला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। म्हणजे आम्ही काय अवाढव्य 40-50 जागा द्यायचा आमचा आग्रह नाही आहे, पण एक 8-10 जागा रिपब्लिकन पक्षाला द्याव्या। त्यामध्ये विदर्भ आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, नाशिक डिव्हिजन आहे। 3 मोठे पक्ष आल्यामुळं आमचं पक्षाकडे त्यांचं दुर्लक्ष असं नाही आहे। पण जरी यांचं थोडं दुर्लक्ष असलं महाराष्ट्र लोकांचं तर नरेंद्र मोदींचं माझ्याकडे लक्ष आहे, त्यामुळं मला अडचण अजिबात नाही आहे। पण महाराष्ट्रामध्येही थोडंसं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। एक तर रिपब्लिकन पक्षाला एकदम गृहीत धरू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।